तर या शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये खूप लाखो लोक इकडं स्थलांतरित झाले शहरामध्ये. तर त्याच्यासाठी शहर तयार आहे का आपलं, हा आधी प्रश्न आपण बघितला पाहिजे. कोल्हापूर हे केंद्र लक्षात घेतलं तर खूप विकासाची पोटेन्शियल कोल्हापूरमध्ये आहे, पण त्याला एक विशेष नियोजनाचा दर्जा दिल्यामुळे त्याच्यामध्ये 42 गावांचा समावेश आणि त्या आजूबाजूची जी 42 गावं आहेत ह्या सगळ्याचं एक व्यापक स्वरूपामध्ये येत्या 20-25 वर्षाचा कालावधी लक्षात घेऊन कसा विकास आपल्याला अपेक्षित आहे आणि शासन सुद्धा कोल्हापूरकडे भविष्यातले पोटेन्शियल शहर म्हणून त्याच्याकडे बघते. त्याला आपण प्रतिसाद देण्यासाठी म्हणून या विकास आराखड्याच्या ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. सुनियोजित विकास करायचा असेल तर काय करू शकतो, याच्यासाठी आपण एक्झिस्टिंग शहर आधी फिरून बघितलं पाहिजे की आपल्या शहरामध्ये कोणते कोणते साधन संपत्ती आहेत, तर आपण मत नोंदवण्याच्या काही सजेशन देण्याच्या पोझिशनमध्ये आहे. असं मला वाटतं इथे व्हायला पाहिजे, तिथे शाळा व्हायला पाहिजे असं नाही. तर आधी मला हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तज्ज्ञांची मदत थोडी घेतली पाहिजे.